सध्या आम्ही 10 विभागात आमच्या महाराष्ट्रात 10 विभागात मेळावे घेतले आहे. संताजी धनाजींना पुरस्कारित करू आणि यासोबत कर्जमाफी आणि दिव्यांगाच्या 6,000 रुपये महिन्यासाठी आणि अधिक 2 मागण्यासाठी आम्ही जी लढाई सुरू केली. 14 तारखेला संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही सगळ्या मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करणार आहोत. रक्तदान करून रक्तयज्ञ देऊन रक्तदानातून त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. आम्हाला रक्त सांडवायची वेळ देऊ नका देऊ. आम्ही रक्तदान करून आमची ही मागणी पूर्ण केली आणि त्यांच्या वचननाम्यात आहे. ते कोरा कोरा म्हणणारे बोला बोला म्हणतोय आम्ही, बोला बोला त्यांना बोलते करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे. 14 तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्याच मंत्र्यांच्या घरासमोर आम्ही रक्तदान करून एक अनोखं आंदोलन आम्ही छेडतो आहे कर्जमाफीसाठी. आणि तिथून जर सरकारला जाग आला नाही तर नागपूरला तारीख निश्चित केली नाही, पण नागपूरला आम्ही आंदोलन 1 ते 1.5 लाख लोक जाऊन किमान 3,000 सभा आम्ही घेणार आहोत. मी स्वतः इतक्या सभा घेऊन जनजागृती करू आणि मग नागपूरला मात्र आम्ही शेवटचं आणि निर्णायक आंदोलन करू. आता त्यांनी सांगितलं होतं का प्रत्येक MSP नंतर 20% अनुदान देणार. आता MSPला 20% अनुदान अजूनही सरकारने दिलं नाही. म्हणजे तुम्हाला सोयाबीनला 2,000 द्यावं लागेल, कापसाला 2,000 द्यावं लागेल, तुरीला पण 1,500 द्यावं लागेल, ऊस उत्पादक शेतकऱ्याला द्यावं लागेल. तुम्ही त्यांच्या संकल्प आणि वचननाम्यामध्ये बोललेले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना GST जे काही परतावा येणार आहे ते 6,000 रुपये वेगळे देणार असं त्यांनी म्हटलं. मी म्हटलं नाही, त्यांनी जे म्हटलं तेच आम्हाला पाहिजे आहे. पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHSमध्ये व्हावे, नाहीतर आंध्राच्या धर्तीवर 10,000 रुपये एकरी रोख सरकार शेतकऱ्याला द्यावं. 2 पैकी 1 काहीतरी सुरू करावं आणि घरकुलाचा निधी समानतेने वाटप करावं. शहरात 2.5 लाख दिल्या जातं आणि गावात मात्र 1.25 लाख दिल्या जातं. हे होता कामाने. या सगळ्यासाठी आम्ही अपंगाचे 6,000 रुपये मानधन इतर राज्यामध्ये 4,000 आहे आणि आपल्याच राज्यात फक्त 1,500 आहे आणि ते 6,000 करावं अशी आमची मागणी. एक तर आम्ही किमान 50,000 रक्तदाते तिथं घेऊन जाणार. 1 दिवस पूर्ण रक्तदान करू आणि दुसऱ्या दिवशी रक्तदानाने आंदोलन झालं नाही तर मग पुढची लढाई ठरवू. मला वाटते अतिशय दुर्दैवी आहे आणि इतकं मजबूत सरकार असताना आम्हाला गॅरंटी होती की किमान या बाबतीत तरी 370 सारखी कलम हटवल्या गेली आणि अशानंतर काश्मीरला ज्या पद्धतीनं आम्ही पाहिजे सुरक्षा द्यायला पाहिजे होती किंवा जी व्यवस्था ठेवायला पाहिजे ते ठेवल्या न गेल्यामुळं पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि मग अशा दहशतवादाचा खरं तर खरा खात्मा झाला पाहिजे. त्याचा आम्ही निषेधही करतो आहे आणि सरकारनं परिपूर्ण पद्धतीनं उतरणं गरजेचं आहे. एका इकडे हिंदुत्व बटेंगे तो कटेंगे असं म्हणून मतं घ्यायचे आणि तुमच्याच सरकारच्या अध्याखाली आम्ही पाहतो इथं हिंदूची कत्तल होत असेल तर आता कोणाला हे म्हणावं. एक आहे तो सेफ आहे म्हणणाऱ्या सरकारमध्येच इथं माणसं सेफ नाही, मारल्या जातं. याचं दुर्दैव आहे. पर्यटकांना टार्गेट केले गेले आणि आखरी सरकार हिंदुत्ववाद्यांचंच आहे. एवढी हिंमत होते कशी? काय कुठे गेली तुमची सुरक्षा? अमित शहा सारखा एक केंद्रीय गृहमंत्री अतिशय मजबूत असा बलाढ्य काय म्हणतंय गृहमंत्री असताना जर अशी अवस्था होत असेल, पर्यटकांना मारल्या जात असेल तर किमान 2 दिवसासाठी तरी राजीनामा दिला पाहिजे ना गृहमंत्र्यांना. अपयशच आहे. एवढे मोठे पर्यटक तिथे जात आहे, त्याची व्यवस्था होत नसेल आणि दीनदयाळ्या मारल्या जात असेल आणि आमचे गृहमंत्री मात्र पद घेऊन तिथं भूमिका निभावत असेल तर अर्थ काय? माझं असं म्हणणं का जो भारतावर कोणी असो, पाकिस्तान असो, चीन असो का अमेरिका असो, देश महत्त्वाचा आहे आणि याच्यावर कोणी वाकडं नजर करून पाहत असेल तर त्याची वाकडी नजर मी पाहतोय जमिनीसहित हद्दपार करणं गरजेचं. ज्या धर्तीवर उभा असेल त्या धर्तीसहित खतम केलं पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.